बाहेरनं मुलं शिक्षणासाठी येतात. पण इथे दुसरेच प्रकार सुरू आहेत. आरोग्य शिबिरं असतील, हं. ह्याची आवश्यकता का भासते? किंवा ह्या उपाययोजना राबवल्या पाहिजेत का आरोग्य शिबिरासाठी? शाळेजवळ जे दुकानं, टपऱ्या आहेत, जिथे अंमली पदार्थ मिळतात, त्यांच्यावर बंदी घालणं. याच्यामध्ये जर विचार केला तर गरीब लोकांना किंवा बाकी सर्व प्रभागातील लोकांना हं. काही शासनाच्या योजना येतात. या योजनांचा कशा पद्धतीने तुम्ही फायदा करून द्याल? उमेदवार आमच्याकडे येतात. एकदा निवडून आल्यानंतर फिरकतही नाही. जेव्हा तुम्ही राजकारणामध्ये यायचं ठरवलं, तेव्हा घरच्यांच्या किंवा बाकी नागरिकांच्या काय प्रतिक्रिया होत्या? ट्रॅफिक समस्या हडपसरमध्ये फार मोठी आहे. कशाप्रकारे? म्हणजे जर एक विचार केला तर तुम्ही झोपडपट्टीमध्ये फिरताय, महिलांच्या समस्या आहेत, तर त्या कशा पद्धतीने सॉल्व्ह झाल्या पाहिजेत? काय वाटतं याच्याबद्दल? हा अन्याय मी केलेला नाहीये. याआधी जे सत्ताधारी पक्ष होते त्यांच्याकडनं हा अन्याय झालेला आहे. याचबरोबर जर एक विचार केला, हं. तर आपण भाजपकडनं निवडणूक लढवली पाहिजे किंवा तुम्हीच निवडणूक लढवली पाहिजे याच्यामागची काही कारणं होती? नाही, भाजप पक्ष म्हणून जे आहे ते पक्षामुळे आहोत. आजच्या या चर्चेच्या माध्यमातून हं. तुम्ही नागरिकांना किंवा तुमच्या मतदारांना काय आवाहन कराल? समस्या महिलांबाबत आहेत, महिलांच्या सुरक्षिततेच्या, स्वच्छतेच्या. नमस्कार, मी दीपक ढाकणे. स्वागत आहे तुमचं वैयक्तिक या चॅनलवरती. वैयक्तिकच्या माध्यमातून सध्याच्या स्थितीला आपण वेगवेगळ्या राजकीय लोकांना भेटतोय. आज आपण प्रभाग क्रमांक 17 या ठिकाणी आलोय. आपण जर पाहिलं तर सध्या पुणे महानगरपालिकेची निवडणूक येते आहे. त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती, निवडणुकीच्या तोंडावरती आपण वेगवेगळ्या राजकीय लोकांना भेटतोय. त्यांचे विजन असतील, कामं असतील, त्याचबरोबर ती प्रभागासाठी ते काय करणार आहेत किंवा कशाप्रकारे त्यांचा प्रचार चालू आहे, असे वेगवेगळे विषय घेऊन त्यांच्याबरोबरती चर्चा करतोय. चर्चेच्या माध्यमातून आपण त्यांच्याबरोबरती जे काही गोष्टी असतील, त्या तुमच्यासोबत, तुमच्याबरोबर तुम्हाला पाहण्यासाठी आपण घेऊन येतोय. आज आपल्याबरोबरती प्रभाग क्रमांक 17च्या असलेल्या शुभांगी शिवरकर होले या आहेत. त्यांचं विजन, त्यांनी केलेली कामं आणि काय कामं करणार आहेत, या सगळे विषय आपण त्यांच्याबरोबर जाणून घेऊ. प्रभाग क्रमांक 17च्या भाजपच्या उमेदवार आहेत. मॅम, तुमचं मी वैयक्तिक या चॅनलवरती मनापासून स्वागत करतो. नमस्ते. नमस्ते. आपण जर पाहिलं तर हं. प्रथमच तुम्ही निवडणूक लढवताय भाजपकडनं. हो. आपण समाजकार्यात किंवा राजकारणामध्ये कधी आलात? काय सांगाल याबद्दल? इथून सुरुवात करू. बाकीचे प्रश्न हळू प्रभागाविषयीचे येतीलच. माझे मिस्टर गेले 25 वर्षापासून समाजकार्यात आहे. त्यांच्यासोबत जे काही त्यांना जमतील तेवढे मी कामं करते. याचबरोबर जर एक विचार केला, हं. तर आपण भाजपकडनं निवडणूक लढवली पाहिजे किंवा तुम्हीच निवडणूक लढवली पाहिजे याच्यामागची काही कारणं होती? हो, कारण जे काही लोकांच्या जनतेच्या समस्या आहेत, त्या आमच्यापर्यंत येतात. पण आपल्याकडे कोणतंही पद नसल्यामुळं त्या थराला जाऊन आपण त्या करू शकत नाही. तिथपर्यंत पोहोचून करू शकत नाहीये. कुठेतरी आपल्याला थोडेसे रिस्ट्रिक्शन्स येतायत. म्हणून कार्यासाठी पुढे जाण्यासाठी म्हणून आपल्या आपल्यातलं कोणीतरी हवंय. याच्यामध्ये एक विषय तिथे. असा येतोय, हां. की बऱ्यापैकी राजकारणामध्ये येताना हं, किंवा सुरुवात जर असेल, हं, तर खूप सारे एक महिला म्हणून आव्हानं असतील किंवा एक आपण नवीन राजकारणामध्ये येतोय, हं. अशा काही अडचणी आल्या किंवा येतायत का? अजून तरी काही आलेल्या नाहीयेत. कारण गेले 25 वर्ष माझे मिस्टर सक्रिय असल्यामुळे त्यांचं ग्राउंड लेव्हलला काम खूप आहे आणि ओळखी तशा असल्यामुळे अजूनपर्यंत तरी काही अडचणी आलेल्या नाहीयेत. निवडणूक लढवताय, प्रचार कसा चालू आहे? प्रचार छान चालू आहे. लोकांचा प्रतिसादही खूप छान मिळतोय. पक्षाचं तिकीट पक्ष आपला सत्ताधारी असल्यामुळे लोकं पक्षाकडे खूप आकर्षित होऊन म्हणजे पक्षाने जी काही कामं केली, हं. ती लक्षात घेऊन पक्षाला पुढे चालवण्यासाठी लोकांची तयारी आहे. याचमध्ये जर एक बरोबर पाहिलं, हं, तर प्रभागामध्ये फिरत असताना हं, काही समस्या आहेत, त्या काय समस्या आहेत सद्यस्थितीला? ते मग तुमचं हं, झोपडपट्टीच्या समस्या असतील किंवा बाकी तुमच्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये असतील. कारण हं. 17 मध्ये देखील झोपडपट्टी येत आहेत. हो. हं. याबद्दल काय सांगाल? समस्या महिलांबाबत आहेत, महिलांच्या सुरक्षिततेच्या, स्वच्छतेच्या, पुन्हा बेरोजगारीच्या आहेत. पुन्हा मुलांच्या ज्या शिक्षण संस्था म्हणजे शाळा आहेत, त्याच्या बाहेर जे व्यसनाधीन लोकं वगैरे असतात किंवा जे लोकं बाहेर दुकानं वगैरे लावतात. जे अंमली पदार्थांचे आहेत ते. पुन्हा पुणे हे विद्येचं माहेरघर समजलं जातं. बाहेरनं मुलं शिक्षणासाठी येतात.
पण इथे दुसरेच प्रकार सुरू आहेत. याच्यावरती आपल्या उपाययोजना कशा असणार आहेत किंवा ह्या हं, ज्या काही तुम्ही समस्या सांगितल्यात, तर हं, ह्या सॉल्व्ह कशा करणार? कशाप्रकारे? म्हणजे जर एक विचार केला, तर हं, तुम्ही झोपडपट्टीमध्ये फिरताय, हं. महिलांच्या समस्या आहेत, तर त्या कशा पद्धतीने सॉल्व्ह झाल्या पाहिजेत? काय वाटतं याच्याबद्दल? महिलांच्या सुरक्षिततेसाठी रस्ते काही आहेत, जिथे लाईट्स नाहीयेत, तिथे लाईट्स बसवणं किंवा काही दूरध्वनी क्रमांक महिलांना देणे, की काही आपत्कालीन वेळ आली तर त्यांनी तिथे संपर्क करून महिलांना तिथे वेळेत मदत मिळाली पाहिजे. शाळेजवळ जे दुकानं, टपऱ्या आहेत, जिथे अंमली पदार्थ मिळतात, त्यांच्यावर बंदी घालणं किंवा महिलांना रोजगार मिळवून देणं, मुलांनाही जे तरुण पिढी आहे त्यांना रोजगार मिळाले पाहिजेत. त्यामुळे ती मुलं व्यसनांच्या आहारी न जाता रोजगार मिळाल्यामुळे ते सेटल होऊ शकतील मुलं. याचबरोबर एक विषय असा येतोय, की हं, प्रभाग क्रमांक 17 मध्ये हं. पी-एम-सीच्या माध्यमातून कशा पद्धतीनं तुमच्या मागण्या असणार आहेत विकासाबाबत किंवा काय अ, विकास झाला पाहिजे? ट्रॅफिक समस्या हडपसरमध्ये फार मोठी आहे. रस्ते खूप खराब आहेत. पाण्याची समस्या आहे. ड्रेनेज लाईन ओपन आहेत. हडपसर झोपडपट्टी एरियामध्ये जे ड्रेनेज लाईन ओपन आहेत, तिथल्या रहिवाशांना त्याचा खूप त्रास होतो. त्या गोष्टीसाठी त्यांना खूप सामोरं जावं लागतं. तुम्ही आत्ता हं, प्रभागामध्ये फिरताय, हं, लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत? कारण काय आहे, की हं, खूप सारे आता वेगवेगळ्या सोशल मीडियावरती जे काही लोकं हं, डायरेक्ट मतदारांशी संवाद साधतायत. हं, काही न्यूज असतील किंवा हं, काही चॅनल्स असतील त्याच्या माध्यमातून खूप साऱ्या मोठ्या लोकांच्या समस्या आहेत. खूप वेगळ्या भाषेमध्ये राजकीय लोकांना ते बोलतायत. हं. आपल्याला असं काही जाणवलं? कारण की बऱ्यापैकी खूप सारे लोकं फक्त मतदान मागायला येतात, मतं मागायला येतात, विकास होत नाही या गोष्टीवरती हो, हो, हो. आत्तापर्यंत जेवढं आम्ही फिरलो सगळ्यांकडनं हेच आम्हाला ऐकायला मिळालेलं आहे, की आत्तापर्यंत फक्त निवडणूक होईपर्यंत उमेदवार आमच्याकडे येतात. एकदा निवडून आल्यानंतर फिरकतही नाही. आम्हाला ज्या समस्या आहेत त्या बघायला पण येत नाहीत आणि समस्या सोडवल्या जात नाहीत. त्यामुळे मतदारसंघ फार नाराज आहे. याच्यावरती आपली त्यांना उत्तर म्हणून काय प्रतिक्रिया असते? तुम्ही मत देताय ते विकासाला मत देताय. तुम्हाला विकास झालेला नक्कीच दिसेल. तुम्ही विकासाला मत द्या, विकासासोबत चाला. की भाजप पक्ष म्हणून की व्यक्ती म्हणून? नाही भाजप पक्ष म्हणून. जे आहे ते पक्षामुळे आहोत. प्रभागामध्ये शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये काम करताना तुम्हाला कोणता फरक जाणवतो? उदाहरणार्थ, हं, तुम्ही एखाद्या प्रभागामध्ये झोपडपट्टी एरिया जर एक पाहिला, हं, तो आणि एक जो काही थोडासा चांगल्या प्रकारे वर्ग आहे हं, किंवा तिथे झोपडपट्टी एरिया नाहीये किंवा हं, तिथे सगळ्या काही सुखसुविधा आहेत. हं, अशा मला जर फरक जाणवला, तो हं. काय फरक जाणवतो? लहान मुलांसाठी उद्याने नाहीयेत. अ, दवाखाने चांगल्या पद्धतीचे नाहीयेत, जे की उपचार वेळेत मिळत नाहीत. सोसायट्यांमध्ये मुलांना उद्याने आहेत, तलाव आहेत. ते झोपडपट्टी एरियामध्ये नाहीयेत. मुलांना उद्यानं किंवा शाळा, पुन्हा महिलांच्या समस्या, स्वच्छता या गोष्टी झोपडपट्टी भागात नाहीयेत, ज्या की शहरी भागात जास्त आहेत. असा भेदभाव का केला गेला किंवा का करता? हा प्रश्न आहे माझा. हा अन्याय मी केलेला नाहीये. याआधी जे सत्ताधारी पक्ष होते त्यांच्याकडनं हा अन्याय झालेला आहे. मी पूर्णपणे प्रयत्न करेल, की हा अन्याय इथून पुढे होणार नाही. नक्कीच. याच्यानंतरचा एक प्रश्न येतो, की हं, तुम्ही आरोग्य, शिक्षण, स्वच्छता या प्रकल्पाबाबत बोललात. हं, कामं कशी असणार आहेत? लहान मुलांच्या शिक्षणाबद्दलची असतील, हं. आरोग्याबद्दलची असतील किंवा स्वच्छतेबद्दलची असतील. अं, मुलांसाठी शाळा चांगल्या प्रकारे उभारणं, जिथे स्वच्छता जास्त ठेवण्याचा प्रयत्न करणं. रस्ते जसे पिंपरी चिंचवडचे जसे रस्ते आहेत किंवा अ, तिथे ट्रॅफिकची समस्या होत नाही. तसं जे हडपसरमध्ये करता येईल तो जास्त प्रयत्न राहील. पाणी समस्या, ड्रेनेज लाईन, कचऱ्याच्या समस्या, रस्त्यांच्या समस्या, त्यावर जास्त लक्ष दिले जाईल. जेव्हा तुम्ही राजकारणामध्ये यायचं ठरवलं, तेव्हा घरच्यांच्या किंवा बाकी नागरिकांच्या काय प्रतिक्रिया होत्या? खूप पॉझिटिव्हली त्यांनी रिस्पॉन्स दिलेला आहे, की एक आपल्या हक्काचा माणूस मिळतंय, जे की आम्हाला अगदी घरच्याप्रमाणे जाऊन आम्ही आमच्या समस्या सांगू शकतो आणि आमच्या समस्यांचं 100% समाधान होणार आहे.
यांनी जो काही विश्वास दाखवलाय हं. तो विश्वास कशा पद्धतीने असणार आहे? तुम विश्वास त्यांचा कुठेही विश्वासाला तडा जाणार नाही याची जबाबदारी घेऊनच आम्ही राजकारणामध्ये उतरलेलो आहोत. विशेष म्हणून तुम्ही प्रभागामध्ये काय कराल? कमी कशाची भासते प्रभागात? खूप प्रकारच्या समस्या आहेत. त्यावर उपाययोजना केलेल्या आहेत. त्याचा अहवाल मी पाठवलेला आहे. याच्यामध्ये जर एक विषय पाहिला, हं. तर महिलांना सशक्त बनवण्यासाठी काही उपाययोजना केल्या पाहिजेत किंवा कशा पद्धतीने त्या केल्या पाहिजेत? व्यवसायाच्या माध्यमातून करता येतील. त्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना जास्त पद्धतीने राबवता येतील. पुन्हा महिलांच्या सक्षमीकरणासाठी उपाययोजना कराव्या लागतील. त्या कशाप्रकारे असेल? थोडंसं काही इन डीप जर आम्हाला कळालं. कारण एक महिला म्हणून तुम्ही राजकारणामध्ये आहात, तुम्ही हं, एका प्रभागाचं नेतृत्व करणार आहेत. हं. यामुळे हा प्रश्न. त्यांच्यासाठी काही व्यवसाय छोटे-छोटे लघु उद्योग सुरू करणं, हं, हं. एकत्रित महिलांना घेऊन ते लघु उद्योग चालवणं, स्वच्छतेसाठी किंवा आरोग्यासाठी हॉस्पिटल्स तयार करणं वगैरे. याच्यामध्ये जर विचार केला तर गरीब लोकांना किंवा बाकी सर्व प्रभागातील लोकांना हं. काही शासनाच्या योजना येतात. या योजनांचा कशा पद्धतीने तुम्ही फायदा करून द्याल? त्या योजना जास्तीत जास्त त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतील, याची खबरदारी घेतली जाते. ज्या योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत गेल्या पाहिजेत. त्यांना त्या समजल्या पाहिजेत. तुम्ही बऱ्यापैकी रस्त्यांचं सांगताय, ट्रॅफिकचं सांगताय. हं, अजून काही समस्या आहेत? या 3च समस्या आपण ठेवू नाही शकत. हं. याच्या व्यतिरिक्त काही समस्या आहेत प्रभागामध्ये? हो, स्वच्छता आहे, महिलांच्या आरोग्यासंबंधित आहे, महिलांच्या सुरक्षितता संबंधित आहे, शिक्षणासंबंधित आहे. नाही, मग छोटासा प्रश्न आहे, विचारू का तो? हो, याच्यामध्ये एक विचार केला तर तुमची ही पहिली निवडणूक आहे. हो. विरोधकांचा जर विचार केला तर विरोधक हे अनुभवी असतील. हं. अशा वेळी आपल्या मनामधल्या भावना काय आहेत? विरोधक जरी अनुभवी असतील, तरी समाजकार्यात आमचं कुटुंब खूप वर्षापासून आहे. आम्ही समाजकार्य केलेली आहेत. मी कोणत्याही पदासाठी राजकारणात आलेली नाहीये. काही समस्या अशा आहेत, की त्या पदावर असल्याशिवाय सोडवता येत नाही. त्यामुळे मला राजकारणात पदासाठी सक्रिय व्हावं लागलं, की काही समस्या मला सोडवता आल्या पाहिजेत. आरोग्य शिबिरं असतील, हं. ह्याची आवश्यकता का भासते? किंवा ह्या उपाययोजना राबवल्या पाहिजेत का आरोग्य शिबिरासाठी? हो, नक्कीच राबवल्या पाहिजेत. कारण गोरगरिबांना आजकाल शक्य नाहीये आणि आत्ता सध्या आजारांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. पण गोरगरीब लोकांना शक्य नाही जाऊन त्यांनी त्यांचं हेल्थ चेकअप करणं किंवा त्याच्यावर काही उपचार घेणं. आरोग्य शिबिरं घेतली तर त्यांना हे सगळं सहज अ, करता येऊ शकतं. भाजपमध्ये प्रवेश करण्याची काही कारणं होती? किंवा भाजपकडूनच आपण निवडणूक लढवली पाहिजे, हं. याची काही कारणं होती का? आत्ता केंद्रामध्ये भाजप सरकार सत्तेत जे आहे आणि भाजप सरकारनी ज्या योजना लोकांपर्यंत दिलेल्या आहेत आणि ती पूर्तता केलेली आहे आणि लोकांचा विश्वासही त्या सरकारवर आहे. भाजप सरकार जे करतंय योजना त्या अगदी त्यांनी अंमलात आणलेल्या आहेत आणि त्या योजना आमच्यापर्यंत पोहोचल्यामुळे आम्हाला एक प्रेरणा मिळतीये. काम करण्यासाठी प्रेरणा मिळतीये, की त्या योजना त्या राबवतायत त्याच्यासाठी. मग आता तुम्ही प्रभागामध्ये देखील कशाप्रकारे योजना राबवाल? किंवा मग भाजपकडूनच आपण निवडणूक लढवली पाहिजे. ठीक आहे, हं, यांनी योजना राबवल्या, हं, त्याची तुम्हाला प्रेरणा मिळाली. मग हं. तुमचं काय? ज्या ह्या बेसिक समस्या आहेत लोकांच्या पाणी, रस्ते आणि ड्रेनेज लाईन वगैरे या व्यतिरिक्तही ज्या भविष्यात येणाऱ्या समस्या, की मोठे हॉस्पिटल्स किंवा शाळा वगैरे यासाठी चांगल्या प्रकारे त्यांना त्यांना चांगल्या प्रकारे सुखसुविधा देऊ शकते. आजच्या या चर्चेच्या माध्यमातून हं. तुम्ही नागरिकांना किंवा तुमच्या मतदारांना काय आवाहन कराल? नागरिकांनी जो विश्वास ठेवून म उमेदवार निवडतील, त्यांच्या विश्वासाला पात्र राहू अशी काम करण्याची शाश्वती मी देते. नक्कीच तुम्ही देखील ही चर्चा पाहिलीत. त्यांनी वेगवेगळ्या विषयावरती चर्चा केली. प्रभाग क्रमांक 17चा विकास झाला पाहिजे. त्याचबरोबर ते वेगवेगळे विषय होते. प्रचारासाठी फिरत असताना आलेल्या समस्या किंवा उपाययोजना, त्याचबरोबर ती कशाची आवश्यकता आहे आपल्या प्रभागामध्ये, ह्या सगळे विषय त्यांच्यावरती जाणून घेतलेत. त्यांचा जर एक विषय पाहिला तर ते आत्ता जरी राजकारणामध्ये सुरुवात त्यांनी केली असली तरी समाजकार्यामध्ये खूप वर्षापासून सक्रिय आहेत. आपण राजकारणामध्ये आलं पाहिजे. राजकारणामध्ये उमेदवार देखील किंवा निवडणूक लढवली पाहिजे. याची कारणं त्यांनी सांगितली. त्यांचं मत असं आहे, की जर मी समाजसेवा करते,
यामध्ये काही गोष्टी काम करत असताना किंवा कुठलं पद नसताना बऱ्यापैकी काही अडथळा होतोय किंवा त्या ज्या काही समस्या आहेत त्याला न्याय देता येत नाहीये. म्हणून मी राजकारणामध्ये येते. पद जर असेल तर त्या चांगल्या प्रकारे मी सॉल्व्ह करू शकते. आपल्याबरोबरती ज्यांनी चर्चा केली शुभांगीची शिवरकर होले या होत्या. तुम्ही देखील इथपर्यंतची चर्चा पाहिलीत. तुम्हाला देखील ही चर्चा कशी वाटली ते देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की सांगा आणि त्याचबरोबरती तुम्हाला देखील अजून कोणाला ऐकायला आवडेल, कोणाची चर्चा ऐकायला आवडेल, ती देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की सांगा. धन्यवाद.